नमस्कार मित्रांनो. ग्रो किसान क्लीन फ्यूल प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी, MVP आणि इतर सहकारी माझे सर्व मंडळी यांचं मनापासून स्वागत. आज संडे सेशनमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आजचा आपला मुख्य विषय आहे की सेंद्रिय खत निर्मिती जो आपला प्लांट करणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आणि जे रासायनिक खतं आहेत हे कशा प्रकारे आपल्या शरीरावर, आपल्या संपूर्ण मानवजातीवरच नाही तर या जीवसृष्टीच्या प्रत्येक प्राण्यावर, जो सजीव आहे याच्यावर कसे घातक परिणाम करतायत. तर जी अगोदरचे 12वं शतक, 13वं शतक, 15वं शतक किंवा इव्हन जवळपास 18व्या शतकापर्यंत आपण जर संपूर्ण भारताचा इतिहास पाहिला तर यामध्ये जवळपास आपले जे पूर्वज होते हे आपल्या गुरांपासून जे शेणखत तयार होत होतं, म्हणजे जे सेंद्रिय खत तयार होत होतं, हेच आपले जनरली सर्व पिकांसाठी आपण वापरत होतो. परंतु काय झालं की जशी जशी हरित क्रांती येत गेली, म्हणजे 19व्या शतकामध्ये हरित क्रांती आली. देशाचं देशाचं जगाचं पॉप्युलेशन म्हणजे जी लोकसंख्या आहे ती वाढत गेली आणि याची अन्नाची गरज अन्नाची गरज आहे ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. मग ही अन्नाची गरज पूर्ण करण्याकरता हरित क्रांती घडवून आणणं पडली. तर या हरित क्रांती अंतर्गत जे रासायनिक खतं आले, रासायनिक खतं म्हणजे काय की जर अगोदर एकरी फक्त 5च क्विंटल आपल्याला ज्वारी होत होती किंवा गहू होत होता, परंतु याचं उत्पादन 5 क्विंटलवरून आपल्याला 15 क्विंटल न्यायचं होतं. तर मग 15 क्विंटल नेण्यासाठी अतिरिक्त म्हणून आपल्याला रासायनिक खतांचा शेतामध्ये वापर करण्यात आला. या रासायनिक खतांचा त्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शेतकऱ्यांना असं वाटलं की आपलं उत्पन्न वाढत जातंय. परंतु 18व्या शतकापासून आपण 19व्या आणि 20व्या 21व्या शतकामध्ये जेव्हा आता प्रवेश करतोय, तर याचे फार मोठ्या प्रमाणावर साईड इफेक्ट आपल्याला दिसून येत आहेत. जसं की आपलं युरिया हे खत जर आपण पकडलं, तर युरियामध्ये असे 10 किंवा 15% असे घटक आहेत की जे जे डिकंपोज होत नाहीत किंवा जे आपल्या डिकंपोज होत नाहीत, म्हणजे जे मिसळत नाहीत. जे जसे आहेत तसेच, थोडक्यात म्हणजे प्लास्टिकचं मी उदाहरण देतो. जर प्लास्टिकची मिथेनपासून बनलेली जर आपण एखादी बॉटल्स घेतली आणि ती हजारो वर्ष जरी आपल्या जमिनीमध्ये ठेवली, तरी ती जशी आहे तशीच राहते. ती सडत नाही किंवा त्याची विघटन होत नाही, त्याचं डिकंपोजिशन होत नाही. युरियामध्ये असे बरेचसे घटक आहेत की युरियाच म्हटल्यापेक्षा जे जे काही रासायनिक पदार्थ आहेत, मग ते केमिकल्स असो, औषधी असेल किंवा खत असेल, या सर्वांमध्येच की ते घटक विरघळत नाहीत. पर्यायानं हे जे प्लांट्स आहेत किंवा जे आपण शेतामध्ये पेरतो हे जसेच्या तसे शोषून घेतात आणि याच थ्रू किंवा या माध्यमातून ते आपल्या खाण्यामध्ये जातात. आपल्या खाण्यामध्ये गेल्यानंतर आपल्या ज्या ऑर्गन सेल्स असतात, या ऑर्गन सेल्समध्ये ते पदार्थ थेटली इंटर करतात आणि हे इंटर केलं, याचं प्रमाण शरीरामध्ये वाढलं की यामधून कॅन्सरची बिमारी होते. जे जुने जाणकार मंडळी आहेत, आपल्या ग्रुपमध्येही आहेत किंवा अदर जे काही तुमच्या घरातली मंडळी आहेत, त्यांना विचारा की 1980 मध्ये कॅन्सर ही बिमारी कोणाला माहीतच नव्हती. निग्लेजेटेड पोझिशनमध्ये होती. म्हणजे एखाद्याच माणसाला झाला तर झाला, नाहीतर होतच नव्हता. परंतु आज गावाची सिच्युएशन अशी आहे, आमच्या गावाची किंवा आपल्या तालुक्याची सिच्युएशन घ्या, त्यामधलं कोणतंही 1000 लोकसंख्या असलेलं गाव उचला. त्यामध्ये मागच्या 4 वर्ष सोडून मागच्या 1 वर्षात कमीत कमी 4 ते 5 माणसं कॅन्सरनं दगावलेली आहेत आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये कमीत कमी 1-2 जण तरी कॅन्सरग्रस्त आहे. जर ही परिस्थिती अशीच चालू राहिली, तर येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये कमीत कमी 50% जनता किंवा 50% पॉप्युलेशन ही भारताची पूर्णपणे कॅन्सरग्रस्त असेल, हा WHOचा अहवाल आहे. जवळपास मला वाटते जानेवारी 2020 मध्ये जे WHOनं संशोधन केलं होतं किंवा जी अमेरिकेची संस्था होती, याचा जो रिसर्च पेपर आला होता, त्यामध्ये असं होतं की जर ह्या भारतामध्ये जे सध्या केमिकल युक्त खतांचा किंवा रासायनिक खतांचा जो वापर चालू आहे, जर ही पोझिशन किंवा औषधांचा वापर चालू आहे, ही पोझिशन किंवा हे वापरणं जर अशीच चालू राहिली, तर 50% जनता ही भारतातली कॅन्सरग्रस्त असेल. इतकी घातक परिस्थिती आहे. दुसरा यामागचा आर्थिक तोटा असा होतो की जवळपास मी देशाच्या जी-डी-पीचा गोष्ट केल्यापेक्षा महाराष्ट्राच्या जी-डी-पीचा विचार करतो किंवा जी-डी-पीचा म्हटल्यापेक्षा ओव्हरऑल ग्रोथ इन्कमचा विचार करतो की कॅन्सर ही एक फक्त एका बिमारीवर
एका बिमारीवर जेवढा काही राज्याचा पूर्ण आरोग्यावर होणारा खर्च आहे, याच्यापैकी जवळपास 40% खर्च हा फक्त कॅन्सर या बिमारीवर होतो. म्हणजे यामधून जे येणारं पूर्णपणे येणारं जो पैसा आहे, हा 40% खर्च हा फक्त कॅन्सर या बिमारीवर केला जातो. मग यावरती जर प्रॉपर इलाज काय किंवा प्रॉपर बेसिकली काय, तर एम-सी-एल आपल्यासाठी एक सोल्युशन घेऊन आली, की जर हे सगळं रोखायचं असेल किंवा हा जो 40% होणारा खर्च आहे, हा करोडोमध्ये आहे. हा थांबवायचा असेल, हा पैसा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या गावामध्ये जर राहायचा असेल, कारण सरळ-सरळ उदाहरण आहे, की कोणत्याही माणसाला जर गावातल्या आपल्या कॅन्सर झाला, तर कमीत कमी म्हणजे तो वाचण्याची चान्सेस तर 0%च आहेत. परंतु एखादा पेशंट फर्स्ट स्टेजवर असला आणि तो त्याचा जीव जरी वाचला, तरी कमीत कमी ₹10,00,000 तरी त्याला इझिली खर्च येतो. आणि दगावला तरीही जवळपास तितके पैसे त्याला आपल्याला खर्च करावेच लागतात. जर आपल्या गावातून असे 10 पेशंट निघाले, तर 2 वर्षात जरी धरा, की 2 वर्षात जर 10 पेशंट निघाले, तर ₹1,00,00,000 आपल्या गावातून बाहेर चालले. मग याच्यावर सोल्युशन काय? याच्यावर उपाय काय? तर रासायनिक खतांचा वापर करणे आणि जैविक जे आहेत हे वापरतात. तर मग डॉक्टर श्याम गोलप साहेबांनी हा विचार करून आपल्याला रासायनिक खत निर्मिती जो आपला प्लांट आहे, यामध्ये जो बायोफ्युल म्हणजे बायो सी-एन-जी आणि पी-एन-जी बनणार आहे, याच्याचमध्ये जे राहिलेलं रॉ मटेरियल आहे. आता याची प्रोसेस सांगतो तुम्हाला, की बरेच इंडस्ट्रियलिस्ट जे असतात, हे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचूच देत नाही. जसं मला सांगा, कोणत्या शेतकऱ्याला ही गोष्ट माहीत आहे, की बाबा रे युरिया कसा तयार होतो? परंतु आपली एम-सी-एल कंपनी शेतकऱ्यांना सगळी माहिती, इंडस्ट्रियल पूर्ण माहिती देऊन, त्याला पूर्ण कल्पना देऊन, की आपण जे वापरत असलेलो शेतामध्ये वापरत असलेलं खत, हे कशा पद्धतीनं बनणार आहे, ते त्याच्यापर्यंत कसं पोहोचणार आहे आणि याच्यापासून होणारे फायदे काय आहेत आणि याच्यापासून होणारे तोटे काय आहेत आणि ते ॲक्चुअलमध्ये कसं बनणार आहे, ही सर्व माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हे एम-सी-एलचं ध्येय आहे. बघा, आपल्या शेतामधून जो नेपियन ग्रास हा नेला जाईल. प्लांटवर नेल्यानंतर याची कटिंग केल्या जाईल. कटिंग केल्या जाईल म्हणजे छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये त्याची कटिंग होईल. ती ज्या आपल्या प्रॉस्पेक्टमध्ये दाखवलेले मोठे-मोठे असे उभे टँक आहेत. या टँकमध्ये ते टाकल्या जाईल. टाकल्यानंतर त्यामध्ये परत फिल्टर केल्या जाईल आणि 1000 म्हणजे सपोज एक एक्झाम्पलसाठी मी घेतो, की 100 किलो त्यामध्ये आपण रॉ मटेरियल टाकलं, तर 100 किलो मागं 60 लिटर पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत. 50 ते 60 लिटर आणि ते परत घुसळल्या जाणार आहे. घुसळल्या गेल्यानंतर त्याचा एका प्रकारचा चिखल तयार होईल. चिखल म्हटल्यापेक्षा गाटा असा गोळा तयार होईल त्याचा किंवा त्याच्यावर चिखल तयार होईल आणि हा विशिष्ट टेम्परेचर म्हणजे थोड्याफार प्रमाणात टेम्परेचर देऊन म्हणजे जसं की आपल्या घरामध्ये जर आपल्याला दुधापासून दूध तापवलं आणि त्याच्यावरची आपण जशी साय काढतो, सायीपासून लोणी बनतं, लोण्यापासून तूप बनतं. जर आपण दुधापासून ताक बनवला आणि ताक जर घुसळवलं आणि या घुसळवलेल्या ताकापासून जर आपल्याला लोणी मिळवायचं असेल, तर आपण काय करतो त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकतो. तशाच पद्धतीचं थोड्या प्रमाणामध्ये याला हीट दिल्या जाते. म्हणजे याला थोडंसं गरम केलं जातं आणि या गरम केलेल्यापासून मग जो वाफ निघते, या वाफेपासून किंवा जे बायोमास असते, या बायोमासपासून आपल्याला सी-एन-जी मिळतो आणि पी-एन-जी मिळतो. मग हा जो खाली राहिलेला चोथा आहे, हा चोथा पाईप थ्रू आपल्या एका मोठ्या गड्ड्यामध्ये जाणार आणि त्यावरती डिकंपोजिशनची प्रोसेस घडवून आणल्या जाणार. डिकंपोजिशनची प्रोसेस म्हणजे बायो 12थचं जर तुम्ही तुमच्या घरामध्ये 12वीचा कोणताही एखादा विद्यार्थी स्टुडंट असेल किंवा घराशेजारी स्टुडंट असेल किंवा विद्यार्थी असेल, तर त्याला बायोलॉजीमध्ये सब्जेक्टमध्ये 19 चॅप्टर आहेत. 19 चॅप्टरमधलं 18 नंबरचं चॅप्टर आहे. त्यामध्ये पूर्ण डिकंपोजिशनची प्रोसेस समजून सांगितलेली आहे. म्हणजे विघटनाची प्रोसेस कशा पद्धतीची होती, ती तुम्ही समजून घ्या. या विघटन करून याच्यापासून सेंद्रिय खत बनवल्या जाणार. प्राथमिक तत्वावर जो आपला प्लांट चालणार आहे त्यामध्ये आपण 10 टन सी-एन-जी बनवणार आहोत. 10 टन सी-एन-जी बनवण्याकरता आपल्याला जवळपास जवळपास नाही म्हटलं तरी आपल्याला 100 टन चारा म्हणजे 100 टन चारा उदाहरणार्थ घेतोय मी. याच्यापेक्षा आपण जास्तही बनवणार आहोत आणि आपला प्लांट हा 10,000 टनापर्यंत सी-एन-जी बनवणाऱ्यापर्यंत जाणार आहे. 10,000 टन सी-एन-जी बनवण्याकरता 1,00,000 टन आपल्याला चारा लागणार आहे. इतकं हायर प्रोडक्शन आपण करणार आहोत. पण मी एक्झाम्पलसाठी फक्त इथं एवढंच घेतो, की आपल्याला
प्राथमिक तत्त्वावर फक्त 10 टन जर CNG समजा बनवायचं ठरवलं, त्याच्यासाठी 100 टन आपल्याला चारा म्हणजे जो नेपियर ग्रास आहे तो लागणार आहे. मग 100 टनामधला 10 टन आपण CNG बाजूला काढला. 90 टन जे रॉ मटेरियल राहिलं, या 90 टन रॉ मटेरियलमधून जो सेंद्रिय खत बनणार आहे, हे आपण सरळ-सरळ एम-व्ही-पी मार्फत आपल्या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला देणार आहे. जर आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर 1000 ते 1500 1000 ते 1500 पर डे पर बॅग बनणार आहेत. आपली 50 किलोची एक बॅग राहणार आहे आणि एका दिवसामध्ये जवळपास 1000 ते 1500 बॅग्स ह्या आपल्या सेंद्रिय खताच्या बनणार आहे. म्हणजे ॲव्हरेज रेटेड जर पाहिलं तर एका महिन्यामध्ये आपण 3000 ते 4000च्या दरम्यान बॅग आपण तयार करणार आहोत. आपल्या तालुक्याचा पूर्ण विचार करता जवळपास एका महिन्यामध्ये पूर्ण खताच्या, मग त्यामध्ये भरपूर कंपन्या आल्या, तर NPKची कोणतीही, मग युरिया असेल, DAP असेल, कोणतीही जर थैली घेतली आपण, तर या पूर्ण ॲव्हरेजेटेड मी कंपनीचा स्टडी केला, तर जवळपास एका महिन्यामध्ये ॲव्हरेज आपल्याला 1,500 ते 2,000 थैली खत आपल्या पूर्ण तालुक्याला, मेहकर तालुक्याला लागतं. मग मला सांगा, जर एका महिन्यामध्ये आपण 3,500 ते 4,000 टन टन म्हटल्यापेक्षा असं जवळपास 3,000 ते 3,500-4,000 पर्यंत बॅग्स आपण तयार करतोय आणि आपल्याला लागतायत किती? फक्त 1,500 ते 2,000 लागतायत. मग आपल्याला दुसऱ्या कंपनीकडून किंवा दुसरीकडून खत आयात करण्याचं काम आपल्या तालुक्याला पडेल का? बिलकुल नाही. आपल्या शेतकऱ्यांनाच आपण हे खत जे आहे हे योग्य किमतीत किंवा स्वस्त दरामध्ये प्रोव्हाईड करणार आहोत. म्हणजे ऑटोमॅटिकली रासायनिक खत बंद होईल. आरोग्यावर होणारा खर्च तर बंदच होणार. हा तर एक वेगळा मुद्दाच. म्हणजे याच्यापासून जे गावामध्ये येणारा पैसा आहे, तो तुमच्या गावामध्येच राहणार. रासायनिक खताचा वापर वाढला म्हणजे जी बॅग तुम्हाला 14 DAPची बॅग मला वाटते ₹1,700 का ₹1,600 काहीतरी झाली. ती ₹1,600ची बॅग न घेता तुम्हाला फक्त 200-250 मध्ये सेंद्रिय खताची बॅग मिळणार. म्हणजे याच्यावरती जवळपास तुमचे ₹1,200 ते ₹1,300 होणारा जो अतिरिक्त खर्च आहे, तोही तुमच्या घरात राहणार. म्हणजे शेतकऱ्याची प्रगती हेच MCLचं जे ध्येय आहे, हे या माध्यमातून पूर्ण होणार. अशा MVP मार्फत जो पुरवठा गावामध्ये केल्या जाणार आहे. दुसरा आणि हा सेंद्रिय खताचा जो होता ही माहिती पूर्ण झाली. नंतर शेतकऱ्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न येतो, तो मला मीटिंगमध्ये जाणवला. तो म्हणजे की आपली कंपनी ही जी साखर कारखाने आहे, सहकारी तत्त्वावर चालू झालेले साखर कारखाने आहेत. अशा पद्धतीच्या तत्त्वावर चालणारी आहेत का? म्हणजे भविष्यात चालून जर काही प्रॉब्लेम झाला, तर ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की जर प्रॉब्लेम झाला, तर जसे सहकारी साखर कारखान्याने आमचा ऊस नेला नाही, अशा पद्धतीचा प्रॉब्लेम होऊ शकतो का? लक्षात घ्या, याच प्रश्नाच्या मुळाशी, अगदी मुळाशी तुम्हाला नेणार आहे, की जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची जी पॉप्युलेशन्स होती ती वाढत गेली. वाढत गेल्यानंतर काय झालं, की यांच्या गरजा वाढत गेल्या. त्याच्यानंतर 1965-1971चं युद्ध झालं. भारत-चीन असेल, भारत-पाकिस्तान असेल, 1971-1975चं. यामध्ये भारताची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि आर्थिक मंदी ज्याला म्हणला जातो. म्हणजे मी इकॉनॉमिक्समध्ये MA करत असताना MAच्या जवळपास म्हणजे 4th सेमचा जो 3 नंबरचा पेपर असतो, याच्यामध्ये आर्थिक मंदी हा सब्जेक्ट येतो. याच्यासाठी मी एक YouTube PS इकॉनॉमिक्स हे YouTube चॅनल सुद्धा तयार केलेलं आहे. त्यावरती जाऊन तुम्ही आर्थिक मंदी हा विषय समजून घेऊ शकता. आर्थिक मंदी आली आणि या आर्थिक मंदीतून देशाला सावरण्यासाठी नंतर जे माननीय पंतप्रधान होत्या त्यावेळेसच्या इंदिरा गांधी, दादाभाई नौरोजी यांनी एक तत्त्व आणलं. ते अशा पद्धतीचं होतं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. या 3 तत्वांतर्गत जे कायदे तयार करण्यात आले. जागतिकीकरण म्हणजे काय, की आपले जे देशामध्ये तयार होणारे प्रोडक्ट्स आहेत, हे जागतिक बाजारपेठेमध्ये उतरवा, त्याच्यापासून इन्कम भारतामध्ये आणा. खाजगीकरण हे होतं, की अगोदर इंग्रजाच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये जी आली, त्यांचा असा ॲक्ट होता, की जोपर्यंत गव्हर्नमेंट म्हणजे ज्या काही सगळ्या कंपन्या असतील, त्या फक्त गव्हर्नमेंट अंतर्गतच चालतील. प्रायव्हेट मालकीची कोणतीही कंपनी कोणालाही चालवता येणार नाही. मग काय होऊ लागलं, की एककेंद्री सत्ता म्हणजे पूर्ण सरकारच्याच अंडरमध्ये कोणतंही प्रोडक्ट बनवायचं ते सरकारच बनवेल, विकेल सुद्धा सरकार. म्हणजे एककेंद्री सत्ता स्थापन झाली होती. मग खाजगीकरण हा सब्जेक्ट पुढे आला.
खाजगीकरण म्हणजे काय, की ज्या माणसाला जर उद्योग करायची इच्छा असेल तर तो त्याचा उद्योग स्थापन करू शकतो, त्याचा प्रोडक्ट तयार करू शकतो आणि तो प्रोडक्ट मार्केटमध्ये विकू शकतो. हे जे खाजगीकरणाला आणि उदारीकरण म्हणजे काय, तर उदारीकरण म्हणजे की सरकार हे म्हणजे ज्या सहकारी बँका स्थापन झाल्या, की जर एखाद्या माणसाला उद्योग करायचा असेल, तर त्या माणसाला किंवा त्या माणसाला शेती करायची असेल, तर त्या माणसाला सहकारी तत्त्वावर किंवा काही व्याजावर त्याला अनुदान देण्यात यावं. याला उदारीकरण हा एक वेगळा विषय होता. आपला विषय आहे की खाजगीकरण. जो 1981 मध्ये सगळ्यात जास्त आर्थिक मंदी आली होती. म्हणजे भारताचा जी-डी-पी हा फक्त त्यावेळेस 4% वर गेला होता. म्हणजे अत्यंत दरिद्रता आली होती, की खायचे सुद्धा वांदे जवळपास म्हणजे झाले होते. त्या टायमात मला वाटते फक्त 3 आठवड्याचं राशन का काही असं तरी फक्त शिल्लक भारताजवळ होतं. त्यावेळेस खाजगीकरणाचा हा विषय समोर आला. खाजगीकरण म्हणजे ॲक्ट तयार करण्यात आला. 1981 चा हा ॲक्ट आहे. या ॲक्ट अंतर्गत नंतर मग जमशेदजी टाटा असतील, हे सगळे जे प्रायव्हेट उद्योग होते, हे समोर आले. त्याच ॲक्ट अंतर्गत आपली कंपनी ही स्थापन झालेली आहे. म्हणजे ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. पण याला पूर्ण शेतकऱ्याचा सहयोग आहे. जसं की सहकारी तत्त्वावर आपली कंपनी स्थापन झालेली नाही आहे. ही डॉक्टर श्याम घोलप यांची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे PVT.Ltd म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन झालेली आहे. यामध्ये आपण भागीदारी घेतोय. भागीदारी आणि सहकारी या 2 शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. सहकारी म्हणजे काय, की 10 जण एकत्र येऊन ग्रुप करून चालवलेली संस्था, एक संस्था स्थापन करणे आणि त्याच्यामार्फत म्हणजे 10 जणांची स्थापन केलेली संस्था असते आणि आपली जी कंपनी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड आहे. ही जी आहे डॉक्टर श्याम घोलप यांच्या मीरा क्लीन फ्युल लिमिटेड MCL यांच्या नावावरती, त्यांच्या आईवरच्या नावावरती चालवल्या गेलेली ही कंपनी आहे. आपला सहयोग घेऊन यामध्ये जो पाठीचा कणा म्हणतो, बोन आहे, तर हा शेतकरी आहे. शेतकऱ्याचा विकास आहे. म्हणून तुमचा सहयोग यामध्ये आहे. खाजगीकरण म्हणजे जे काही सहकारी तत्व आहे, सहकारी तत्वावर चालणारी आपली कंपनी नाही. त्यामुळे भविष्यात चालून असे कोणतेही प्रॉब्लेम्स आपल्या कंपनीमध्ये तयार होणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मेहकर तालुक्यामधलं 50% शेतकऱ्यांचा मला हा आलेला क्वेश्चन आहे. म्हणून मी या क्वेश्चनच्या बुडाशी घुसलो, की सहकारी तत्वावर चालणारी नाही. राहिला मुद्दा, की लक्षात घ्या मित्रांनो, की आपण शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करतोय. स्वराज्य म्हणजे स्वतः शेतकऱ्याला राजा बनवायचं आहे आपल्याला. मला सांगा, जर खामगाव मार्केटला सकाळी 8 वाजता गाडी लोड केली, तर तिचं माप होणं, तिचा भाव ठरवणं आणि तुमच्या हातात पैसे यायला रात्री 11 वाजतात. तोपर्यंत आपला शेतकरी राजा जो म्हणतो आपण राजा, हा उपाशी पोटी तिथं मार्केटमध्ये बसलेला असतो मालाजवळ. कारण माल कोण नेऊ नये म्हणून. मग मला सांगा, शेतकरी राजा कुठून झाला? याच शेतकऱ्याला आपल्याला राजा बनवायचं आहे. म्हणजे शेतकरी आपल्या घरामध्ये, गावामध्ये राहून त्याच्या अकाउंटमध्ये थेट पैसे पडणार आहेत. कंपनी त्याचा माल कापून नेणार आहे. त्याच्याच गावचा प्रतिनिधी, त्याच्याच विश्वासातला प्रतिनिधी आपला MVP म्हणून राहणार आहे. ते सगळं काम तो MVP पाहणार आहे आणि शेतकरी हा राजा बनणार आहे. मग एवढं सगळं जे मी या ठिकाणी शिवाजी महाराजाचं उदाहरण देतो, की शिवाजी महाराजांना मोगलांपासून वेगळं होऊन स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र म्हणजे जवळपास 1630 ते 1680 पर्यंत अहोरात्र झटावं लागलं. तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. इतक्या सहजासहजी स्वराज्य निर्माण होत नाही. मग आपल्याला तर या पूर्ण देशातील शेतकऱ्यांना स्वराज्य, त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून द्यायचंय, त्यांना स्वातंत्र्य द्यायचंय. ही जी व्यापाऱ्यांची गुलामगिरी आहे, या गुलामगिरीतून त्यांना आपल्याला मुक्त करायचंय. त्यांचं जे होणारं जे आर्थिक शोषण आहे, त्यांच्या खिशातून ज्या कंपन्या पैसे खेचून काढतायत, त्यांच्या जवळ अगदी काहीच राहत नाहीये. या गुलामगिरीतून त्यांना आपल्याला मुक्त करायचंय. त्यांच्या खिशामध्ये पैसा खेळता ठेवायचा आहे. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला प्रदान करायचं आहे. तर ही गोष्ट सहजासहजी घडून येणार नाही. याला थोडा तरी वेळ लागेल आणि सर्व शेतकऱ्यांचा, सर्व MVPंचा विश्वास लागेल. जर एवढं सगळं स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे, कमीत कमी याला 6 महिने, 1 वर्ष तर वेळ लागणार आहे. हे सरळ-सरळ सगळ्यांना समजणारी गोष्ट आहे. लक्षात घ्या, आपले जे MVP आहेत, आपल्यासोबत जोडलेले शेतकरी आहेत, हे खूप पॉझिटिव्ह आहेत. परंतु गावामध्ये काही काडी करणारे हा शब्द प्रयोग करतो मी.
काडी करणारे जे लोक असतात ना, हे थोडीशी काडी करून देतात आणि मग याचा इम्पॅक्ट जो हा निगेटिव्ह मध्ये होतो. आपले MVP विचार करायला लागतात का हो तुमच्या कंपनीचं काम कुठपर्यंत आलं, असा काहीतरी मायनर क्वेश्चन हे काड्याच करणारे असतात. यांच्याकडे MVP-नं लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा, जर स्वराज्य निर्माण करायचंय, शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम बनवायचंय, थोड्याफार प्रमाणात निगेटिव्ह लोक भेटणारच. शिवाजी महाराजांना सुद्धा बांदल देशमुख जे होते यांच्यासारखे निगेटिव्ह लोक भेटले, परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना सरळ बाजूला केलं आणि स्वतःचा मार्ग स्वतः निवडला. आपल्याला सुद्धा जर शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण करायचं असेल तर आपल्याला सुद्धा अशाच पद्धतीचे जे गावातले 2-4 जे सडके कांदे असतात ते आपल्याला बाजूला करायचे आहेत आणि आपला मार्ग आपल्याला स्वतःला ठाम राहून निवडायचा आहे. आणि मला आणि आमच्या पूर्ण MCL टीमला विश्वास आहे की आपली MVP आणि जे शेतकरी आपल्याशी जोडलेले आहेत हे खरोखर MCL ला खूप चांगला सहयोग देत आहे. जवळपास म्हणजे 52 कोटीचा प्लांट आपल्याला उभ्या करण्यासाठी 12 महिने किंवा एवढा पैसा किंवा एवढा अमाऊंट आपल्या तालुक्यामध्ये आणायचं आहे, त्याची फॅक्टरी उभारायची, याच्यासाठी थोडा तरी वेळ लागणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीचं निगेटिव्ह होण्याचं कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही आहोत म्हणूनच आज आम्ही आहोत. लक्षात घ्या. MCLची जी टेक्निकल टीम आहे, हे जे डॉक्युमेंटरी काम असतं हे डॉक्युमेंटरी काम पूर्णपणे ती टेक्निकल टीम करतीये. आपला सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. हेही